नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या आपण 15 तारखेपर्यंत शेतातील कामे करून घ्या आणि 13 तारखेला सातारा तसेच कोल्हापूर, रत्नागिरी, दापोली या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस पडणार आहे. तेथील शेतकऱ्यांनी 12 तारखेच्या आता सर्व आपल्या शेतातील कामे करा आणि बाकी इतर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या 15 तारखेपर्यंत शेतातील कामे करून घ्या. कारण शेतकरी मित्र, बाकीच्या जिल्ह्यामध्ये 15 तारखेपर्यंत वातावरण हे कोरडे राहणार आहे, परंतु सातारा आणि पुणे या भागामध्ये फक्त 13-14 या तारखांना पाऊस आहे. तसेच 15 तारखेला देखील बेलगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये पाऊस याची शक्यता आहे 15 तारखेला देखील. आणि 15 तारखेला सोलापूर, नांदेड तसेच चंद्रपूर, नागपूर, अमरावती या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील पाऊस पडू शकतो. 15 तारखेला वातावरण ढगाळ राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, परत 16 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये परत जोरदार पावसाची शक्यता आहे. आपण पाहता 16 तारखेला नांदेड, चंद्रपूर, विदर्भ साईडला हा पाऊस जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. अलिदाबाद, चंद्रपूर, हिंगणघाट तसेच नागपूर, गोंदिया या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. कवर्धा या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस असा राहणार आहे. तसेच तेलंगणामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. आणि इकडं पाहिला असता जवळजवळ हा पाऊस शेतकरी मित्र सोलापूर, अक्कलकोट तसेच लातूरच्या काही भागामध्ये देखील 16 तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि 17 तारखेला परत वातावरणात खूप बदल होत आहे. आणि सोलापूर, अक्कलकोट, नळदुर्ग, धाराशिव, कळंब तसेच तुळजापूर, लातूर, अहमदपूर, उदगीर, परळी तसेच देगलूर, निलंगा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. आणि लातूरच्या काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे 17 तारखेला, कारण त्या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच 18 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे शेतकरी मित्र. 18 तारखेला बीड, कळंब, धाराशिव, सोलापूर तसेच इकडं पाहिला असता नळदुर्ग, लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा, देगलूर, नांदेड, परभणी तसेच उमरखेडा, हिंगोली या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. आणि पूर्ण यवतमाळ या तसे पाहिला असता पूर्ण विदर्भ साईडला पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे 18 तारखेला, सर्वसाधारण ते जोरदार. आणि अहिल्यानगर, बीड या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. सांगली, कोल्हापूर, हिंगणघाट तसेच सातारा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच 18 तारखेला आणि 19 तारखेला देखील शेतकरी 19 तारखेला परत जोरदार पावसाची शक्यता आहे. 19 तारखेला कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, रत्नागिरी, मुंबई या भागामध्ये सर्वसाधारण ते एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस जवळजवळ अहिल्यानगर, पुणे, नाशिक, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड तसेच नाशिकच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे 19 तारखेला. आणि हा पाऊस परत 20 तारखेला देखील त्याच भागामध्ये एकदम जोरदार राहणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, दापोली, पुणे, नाशिक, अहिल्यानगरमध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. आणि अहिल्यानगरमधील काही भागामध्ये श्रीरामपूर या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे अहिल्यानगरच्या. तसेच पैठण इकडं पाहिला असता अकोले, जुन्नर या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जळगाव तसेच खारघोन, खांडवा, अकोला तसेच परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला या भागामध्ये देखील जोरदार पाऊस हा 20 तारखेला राहणार आहे. आणि तसं पाहिलं तर शेतकरी मित्र, जवळजवळ हा पाऊस 21 तारखेला देखील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. मालेगाव, नाशिक, पुणे, मुंबई, दापोली, सातारा या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच अकोला, नाशिक आणि नाशिकच्या जवळजवळ पूर्ण भागामध्ये त्र्यंबकेश्वर, उटी, सिन्नर, निफाड या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच सप्तपुरी, सटाणा, चांदवड या भागामध्ये देखील जोरदार असा पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, आपण थोडी काळजी
काळजी घ्या, कारण हा पाऊस जवळजवळ सध्या तरी 21 मार्चपर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे आणि तसं पाहायला असता 22 आणि 23 तारखेला देखील पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र अशीच अपडेट पावसाचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर अपडेट राहा, म्हणजे आपणास समजेल की पाऊस कधी आहे आणि कधी नाही. तरी शेतकरी मित्र खूप खास करून सांगायचं म्हणजे मार्च महिन्यात अवकाळीचे खूप संकट आहे. तरी तरी शेतकरी मित्र अशी रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.